सांगा, रडवणाऱ्या चित्रपटांचं करायचं काय? म्हणजे आपण कशातून तरी ब्रेक घेऊन सिनेमे बघत असतो, कारण आपल्या मेंदूला शांतता मिळावी, आपण कुठल्या तरी झोनमध्ये असतो, त्यातून बाहेर पडावं आणि आपण आपलं मनोरंजन करावं. यासाठी आपण सिनेमे बघतो, मालिका बघतो, नाटक बघतो, वेब सिरीज बघतो. पण हे सगळं बघितल्यानंतर काहीतरी डोक्याला शॉर्ट बसत असेल, आपण असे डिस्टर्ब होत असू किंवा असं श्रू बाहेर येत असतील, खूप रडावंसं वाटत असेल, तर करायचं काय? मी कंगना रनौतचा तो चित्रपट बघितलाय का, कट्टी बट्टी? इम्रान खान आणि कंगना रनौत त्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. आज सुट्टी होती, म्हटलं की आज आपण एक सिनेमा बघावा, आपलं मनोरंजन करावं, म्हणून मी OTTवर जाऊन तो सिनेमा बघितला. बरं, तो सिनेमा मी का बघितला असेल? इंस्टाग्राम स्क्रोल करताना मला एक रील आली. बरं, त्यामध्ये एक मी छोटासा सीन बघितला, ज्यामध्ये तो इम्रान खान म्हणतो, नाही, इम्रान खानला फोन आलेला असतो, हॅलो मैं रेखा बात कर रही हूँ, क्या आपको लोन चाहिए वगैरे वगैरे. तो आधी फोन ठेवायच्या तयारीत असतो, पण त्याला काहीतरी क्लिक होतं आणि तो म्हणतो की पायल. मला असं वाटलं की कुछ तो है. मग मी तो सिनेमा शोधला, आधी यूट्यूबवर बघितला, मग सापडला नाही, मग मी OTTवर गेले आणि मग मी तिथं सिनेमा बघितला. इतका इंटरेस्टिंग सिनेमा, इतका इंटरेस्टिंग, म्हणजे आधी थोडंसं कॉलेज आणि परत मग लिव्ह इन रिलेशनशिप आणि हे ते, म्हणजे कळत नाही आपल्याला स्टोरी कुठं 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 घेऊन जाते. आणि अचानक अचानक असा एक फेज सुरू होतो, ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की म्हणजे ते कमी आणि आपण जास्त रडतोय. असं का होत असेल सांगा? म्हणजे ते कमी रडतात आणि आपण त्यांच्यापेक्षा जास्त रडतो. मग हा सिनेमा बघताना सुद्धा मला असंच झालं, म्हणजे मी इतकी रडले. मग चित्रपट संपला, त्यात कंगना मरते शेवटी. तर चित्रपट संपल्यानंतर पण मला आता असं वाटलं की आता म्हणजे खूप असं इमोशनली खूप डिस्टर्ब झालं आहे, आपल्याला यातून ब्रेक घ्यायची गरज आहे. म्हणून आता आपण छानपैकी आवरूया, आपण थोडंसं बाहेर जाऊया, बाहेरचं जग बघूया. त्यासाठी मी आवरल्यानंतर वाटलं की का तुमच्याबरोबर हे शेअर करू नये, मी एकटीनेच हे दुःख कशासाठी सहन करायचं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. बरं, बाकी काही असू दे, कंगनानं काय ॲक्टिंग केली आहे, म्हणजे बाप. मी तिचे 2 सिनेमे बघितलेत, एक क्वीन बघितला आहे आणि आता हा कट्टी बट्टी. खरंच म्हणजे कंगना ना, ती अशी वाईब घेऊन येते, एक अशी एनर्जी आणते आणि म्हणजे आधी तिचं चुलबुली कॅरेक्टर असं पटतं, हां तीच आहे, म्हणजे ती कंगना नाही वाटत, ती पायलच वाटते, किंवा मग क्वीनमधली तीच वाटते. म्हणजे ती इतकी त्या भूमिकेत घुसलेली असते, आपण त्यांच्याकडे असं ती हिरोईन आहे किंवा ती असं काहीतरी बघत नाही, ते पात्र म्हणून बघतो. कंगनाला ना त्यासाठी सलाम. म्हणजे हाँ, मैं उसकी थोडी थोडी आवाज निकालना चाहती हूँ, लेकिन आती नहीं है. तुम्ही कुठला सिनेमा पाहून असे ढसाढसा रडला होता? मला अजून एक आठवतोय, लहानपणी चिमणी पाखरं हा सिनेमा बघून हमखास लोक रडायचे. आणखी एक कभी खुशी कभी गम शायद, पण ना, हां, चिमणी पाखरं हा असा सिनेमा होता. माहेरची साडी, चिमणी पाखरं असे सिनेमे होते जे लोकांना प्रचंड आवडायचे. आय थिंक आजही त्या चित्रपटांची क्रेज आहे आणि लोक अशी रडतात बघताना. पण खरंच रडवणाऱ्या चित्रपटांबद्दल काय बोलायचं, म्हणजे चित्रपट ते बघावेसे पण वाटतात, पण बघितल्यानंतर असं होतं की बापरे. म्हणजे आपण कशातून तरी ब्रेक घेत सिनेमे पाहत असतो, आता सिनेमा पाहिल्यानंतर ब्रेक घेण्यासाठी दुसरं काहीतरी करावं लागेल. का मी कुठला चित्रपट बघितल्यानंतर इतके रडला होता आणि असं वाटलं होतं की काय इमोशन आहेत, काय होतंय. आणि ते सय्यारा बघितल्यानंतर मी सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघितले होते, ज्यामध्ये अक्षरशः लोक ओरडून त्यांच्या भावना व्यक्त करत होते, रडत होते, काही जण चक्कर येऊन पडत होते, बरंच असं काय. पण तुमचा असा कोणता चित्रपट आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही असे खूप रडलाय, असं तुम्हाला इमोशनली असं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय? मला कमेंट करून सांगा.